हाय हॅलो नमस्कार. मी आरती आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. हे बघा, आज आहे दुसरा रविवार पौष महिन्यातला आणि हे बघा सूर्य उगवतोय. अजून 6 वाजले सकाळचे, अजून उगवलाच नाही आहे सूर्य. हे बघा किती लाल भडक आभाळ आहे एकीकडे. पाणी तापत ठेवलं आहे मी चुलीवरती, तुम्ही बघितलंच असेल. आणि हे बघा असं दिसत होतं सकाळ सकाळी वातावरण खूप प्रसन्न वाटतं. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर थोडंसं मॉर्निंग वॉक केल्याच्या नंतर हे बघा असं झालं आहे. आणि एका साईडला जर लाल आभाळ पूर्ण दिसतंय तर दुसऱ्या साईडला काहीच नाही. आणि हे बघा आपली खंडोबाची काठी उभी केली. उद्या परवा नैवेद्य दाखवून ती पण उतरावी लागेल. आणि हे बघा असं दिसतंय त्या साईडला, ज्या साईडला सूर्य उगवतोय घराच्या. एवढं सुंदर वाटत होतं ना सकाळ सकाळी बघताना हे सगळं दृश्य. आणि अंधार भडक होता 6 वाजता आणि हे एका साईडने हे असं दिसत होतं सगळं. एवढं छान वाटत होतं बघताना, एकदम फ्रेश, मन प्रसन्न वाटत होतं. तर आजचा दुसरा रविवार आहे पौष महिन्यातला आणि याच्यासाठीच मी लवकर उठले होते. लवकर उठून आपल्याला देवपूजा वगैरे सूर्यनारायण उगवायच्या आधी आवरायचं असतं आणि मग सूर्यनारायण उगवते वेळेस त्याची पूजा करू. हे बघा चूल अशी पेटली होती आपली छान. आणि हे बघा आपली पहिली पूजा. सूर्यनारायण उगवले अगदी बरोबर 6:30 वाजता आणि हे बघा आपली पूजा पण झाली तेव्हाच. हे बघा असं आपला सूर्यनारायण छोट्या मुलांसारखा सूर्यनारायण काढला आहे मी आज. आणि ह्या दोघी आदित्य रानबे. आणि मग हे सगळं त्याला ठेवलं फळं वगैरे. आणि आमच्याकडे वांगं घालून खिचडीचा नैवेद्य असतो सूर्यनारायणाला. हे बघा आपली पूजा अशी झाली आहे. खूप सुंदर सकाळ सकाळी एवढं फ्रेश वाटतं की नाही. हा बघा खिडकीतून असा दिसतो सूर्यनारायण आमच्या किचनच्या खिडकीतून. हा बघा सूर्यनारायण एवढं फ्रेश वाटतं ना हे सगळं करताना, सगळ्या चालीरीती परंपरा निभावताना खूप छान वाटतं. आणि हे बघा माझी आरती चालू होती सूर्यनारायणाची. इकडून सूर्यनारायण दिसत होता बघा, दिसतो का. आणि हे एवढं छान सगळं असं. आणि मग कहाणी ऐकतो आरती झाल्याच्या नंतर ना, स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवायचा आणि मग कहाणी ऐकायची. आणि मग दुपारच्या वेळेस आपला रविवारचा उपवास सोडायचा. हे बघा आपल्या गुलाबाच्या झाडाला एवढं सुंदर फुलं आले होते की नाही, मला मोहच आवरला नाही ती फुलं दाखवण्यास. ही किती सुंदर कलर आहे बघा त्या फुलाचा. आणि असं शेडिंगमध्ये आलं होतं फूल. हे बघा एवढं मोठं गुलाबाचं फूल आलं आहे आपल्या झाडाला. आणि दुसरं एक आलं आहे अजून एक ऑफ व्हाईट कलरचं. हे बघा असं खूप छान आलं आहे. हे एवढं मोठं फूल आले भरपूर. आणि हे बघा अजून एक ऑफ व्हाईट कलरचं, पिंक कलरच्या त्याच्या पानांना असे पिंक कलरचे थोडे शेड्स आहेत वेगळे वेगळे. कसं वाटलं आजचा ब्लॉग? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.